नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण मांगल्याचं प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाचा नुकताच प्रारंभ झालाय। घरगुती सजावटीमध्ये सामाजिक संदेश देणारे अनेक देखावे साकारले जाते। कोल्हापूरच्या कागल तालुक्यामध्ये वंतूर येथील नीलम सनी बागणे यांनी संपूर्ण देशभर गाजलेल्या नांदणी मठातील हत्तीणीचा हुबेहूब देखावा साकारलाय। चळवळीच्या माध्यमातून कोल्हापूरकरांनी वंतारा प्रशासनाला झुकवले। हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी राबवलेली लोक चळवळ देशभर पोहोचली। महादेवी हत्तीन परत येण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आलाय। याचाच घरगुती देखावा साकारून या चळवळीला बळ देण्याचं काम केलं असल्याच्या भावना नीलम बागणे यांनी व्यक्त केल्या। नमस्कार, मी सौ नीलम सनी बागणे, राहणार वंतूर, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर। सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोल्हापूरकरांच्या काळजाचा विषय म्हणजे आपली मातृ। आपल्या घरी बाप्पांचे आगमन झाले, बाप्पा विराजमानही झाले, तरी आपली माधुरी हत्तीने आपल्या हक्काच्या मायेच्या माणसांसोबत अजूनही नाहीये ही खंत कुठेतरी कोल्हापूरकरांच्या मनात अजूनही कायम आहे। म्हणूनच घरच्या गणपतीच्या सजावटीमधून आम्ही बाप्पाला साकार करण्याचा प्रयत्न केला आहे की आपली माधुरी हत्तीने जसं तुझं आगमन कोल्हापूरमध्ये जल्लोषात झालं, तसं माधुरीचंही आगमन कोल्हापूरमध्ये लवकरात लवकर व्हावं ही कळकळीची प्रार्थना। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला माझेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील समर्थन असल्याचं स्पष्ट केलं आहे। अनेक मराठा मुख्यमंत्री असताना देखील मराठा आरक्षण देऊ शकले नव्हते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले। नंतरच्या सरकारकडून ते टिकवता आले नाही। जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा सर्वस्वी अधिकार आहे। आमचा पण मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे। गरजू मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। काही ठराविकच लोक मराठा समाजात सदन आहेत, इतर मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे, शेतीमध्ये सुद्धा परवडत नाही आहे। यामुळे मुख्यमंत्री सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्यावर काम करत आहे। जे आरक्षण द्यायचं आहे ते घटनेमध्ये बसणार असावं, देशाच्या घटनेच्या बाहेर जाऊन आरक्षण देऊ शकत नाही। कायदेशीर आरक्षण टिकायला हवं। मिळालेलं आरक्षण 4 महिन्यात रद्द होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहे। महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते यावर योग्य तो तोडगा काढतीलच। आरक्षणाला, मराठा आरक्षणाला नुसतं माझं समर्थन आहे असं नाही, म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीसांचं पण मराठा आरक्षणाला समर्थन होतं। त्यांनी पण कधी विरोध केला नाही आणि एक वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे की पहिल्यांदा आरक्षण मुख्यमंत्री असताना त्यांनीच दिलं, इतर वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही। त्याच्या आधी पण अनेक नेते होते, अनेक अगदी मराठा समाजाचे मुख्यमंत्री अनेक वर्ष होते, पण कोणी हा विषय पण कधी काढला नाही किंवा हे दिलं त्यांनी। नंतर ते कोर्टात, नंतर म्हणजे त्यांचे मुख्यमंत्री पदावरनं पाय उतार झाल्यानंतर ते कोर्टामध्ये आरक्षण जे आहे ते उडालं, तोपर्यंत तिथं कोणी हात लावू शकलं नव्हतं। ही वस्तुस्थिती। आता आंदोलन करणं हा अधिकार सगळ्यांचा आहे। जरांगे पाटलांचं आंदोलन आणि त्यांनी जे आरक्षणाची मागणी केली आहे ही आमचा पण मराठा समाज म्हणून नक्कीच त्याला पाठिंबा आहे की गरजू जे मराठा आहेत, मी परत म्हणतोय, जे गरजू मराठा समाजातली लोक आहेत त्यांना आरक्षण मिळावं। त्यांचं जी काही परिस्थिती, आता लोक म्हणतात समाज मोठा आहे महाराष्ट्रात वगैरे, सगळं वस्तुस्थिती आहे, पण आज परिस्थिती पण तेवढी त्या समाजाची खालवली आहे, ही वस्तुस्थिती आहे। काही ठराविक लोक सदन असतील, आता पूर्ण मराठा समाज सदनच राहिला अशी अवस्था नाही आहे, कारण प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असणारा हा मराठा समाज राज्यातला होता। आज शेतीच्या बाबतीमध्ये म्हणावं तसं म्हणजे दर असतील, नैसर्गिक जे काही आता सध्या बदल होत आहेत, या सगळ्याचा विचार केला तर शेती आता फार काही परवडत नाही ही वस्तुस्थिती। आणि म्हणून आज मराठा समाजाची नक्कीच गावाकडे आपण बघितलं तर परिस्थिती दयनीय झाली आहे। आणि या याच्यामध्ये सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री आरक्षण देण्याबद्दल सकारात्मक आहेत, ठाम आहेत। फक्त एकच आहे की ज्याचा उल्लेख वारंवार केला गेलाय की
जे आरक्षण मराठा समाजाला द्यायचं हे एकतर घटनेमध्ये बसणारं पाहिजे. आणि घटनेच्या बाहेर जाऊन आपण, देशाच्या घटनेच्या बाहेर जाऊन आपण काही करू शकत नाही, देऊ शकत नाही. पहिलं तरी घटनेमध्ये बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे आणि कायदेशीररित्या हे टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. नुसतं जाहीर केलं आणि 4 महिन्यात कोणतर कोर्टात गेलं आणि परत कोर्टानं ते रद्द केलं, असल्या आरक्षणाला काही उपयोग नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. आंदोलन करणं, जरांगे पाटील साहेब म्हणजे मुंबईत बसलेत, त्यांचं उपोषण चालू आहे आणि मला नक्की खात्री आहे की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, ते सगळे याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊन योग्य तो तोडगा काढतील आणि आंदोलनकर्त्यांनी पण सरकारला या बाबतीमध्ये सहकार्य करावं. शेवटी आपल्याला तोडगा काढायचा आहे, आपल्याला समाजाला काहीतरी मिळवून द्यायचं आहे. त्यामुळं चर्चा करून, चर्चेनंच हा मार्ग याच्यातनं निघू शकतो आणि चर्चा करून तोडगा काढावा. हे सगळी जी काय शांतता आहे ती योग्य पद्धतीनं राहील. मारसाहेब, तुम्ही मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहात का? चर्चा मुंबईला गेल्यावर मी भेटेन. मागं पण ते सातारला आले होते, दोन्ही वेळेला मी त्यांना भेटलो होतो. एकदा त्यांची तब्येत इथं आल्यानंतर थोडी म्हणजे प्रवासामुळे जरा बरी नव्हती, पण तरी जाऊन हॉस्पिटलमध्ये मी त्यांना जाऊन भेटून, मला वाटतं हॉटेलला त्यांना सलाईन लावलं होतं हॉस्पिटलने, त्यावेळेला मी तिथं पण भेटलो होतो. मुंबईला जाईन त्यावेळेला मी सुद्धा त्यांना जाऊन भेटेन नक्की. आणि म्हणजे त्यांची पण भूमिका काय असेल, म्हणजे त्यांची भूमिका पण माहीत आहे, शासनाची पण भूमिका आपल्याला माहीत आहे. जे असेल ते नक्कीच आमचा प्रयत्न हाच आहे की योग्य तोडगा निघावा, कायदेशीर याच्यात टिकणारा तोडगा निघावा आणि घटनेत धरून हे सगळं असावं. बाबा, माझ्या पण पंजोबांनी देशात पहिलं आरक्षण 50% दिलं. बहुजन समाजासाठी मराठ्यांना आरक्षण मिळावं माझा पहिल्या दिवसांपासून प्रवास आहे. माझा पूर्ण मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पाठिंबा आहे. मराठा समाजासाठी जे जनता त्यांना पाठिंबा आहे, त्यांना सहकार्यसुद्धा आहे. पहिलं आरक्षण शाहू महाराज यांनी दिलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पाठिंबा असो. सरकार आणि पाटील यांनी लवकर मार्ग काढावा विनंती. उपोषणाला बसले, दुसऱ्या दिवसाची देखील परवानगी दिली, एकच दिवसाची होती. काय भूमिका असणार आहे? राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी, माझ्या पंजोबांनी देशात पहिलं आरक्षण दिलं होतं 50% बहुजन समाजाला, आणि म्हणून गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून माझा पहिल्या दिवसापासून हा माझा प्रवास आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे. माझं नेहमीच सहकार्य, जे सगळे समाजासाठी लढतात त्यांना माझा नेहमीच पाठिंबा आणि माझं त्यांना सहकार्य सुद्धा असते. जरांगेंना पाठिंबा आहे छत्रपती संभाजीराजांचा, मग छत्रपती संभाजीराजे मुंबईला जाऊन जरांगेंची भेट घेणार? कारण बघा, एक मिनिट, आपलं काय ठरलं होतं? बरं ठीक आहे, परत एकदा तुम्ही चष्मा काढायला होता, काय करायचं परत सुरुवात करा. आजपासून जरांगेंचं आंदोलन सुरू झालं. खरं यापूर्वी त्यांनी 3-4 वेळा आंदोलन केलेलं आहे. आपणही मागे पाठिंबा दिला होता, पण नंतर वास्तव आपण समाजाला, महाराष्ट्राला समजून सांगितलं होतं काय आहे काय नाही. तर आता पुन्हा एकदा समाज भावनिक झालाय, त्यांच्या पाठीमागे उभं राहायला. राज्यभर मुंबई जाम आहे अक्षरशः. काय आवाहन कराल समाजाला? माझं इतकंच म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की पहिलं आरक्षण जर कुणी दिलं असेल तर ते माझ्या पंजोबांनी, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिलं 50% आरक्षण बहुजन समाजाला. आणि म्हणून माझं स्वतः व्यक्तिगत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून माझा नेहमीच पाठिंबा असतो. कुणी आरक्षणासाठी लढा दिला त्यांना माझं सहकार्य सुद्धा असते. माझं इतकंच म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांनी आणि सरकारने लवकर एकत्र बसावं आणि त्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्या समोर याव्यात आणि सरकारने त्याच्यात हस्तक्षेप करून लवकर मार्ग काढावा हीच माझी सरकारला विनंती आहे. थँक्यू. सॉरी. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपासावर असलेल्या गुन्ह्यांपैकी पोस्ट हे आष्टी येथे दिनांक 28/4/2021 रोजी आष्टी येथून एका अल्पवयीन मुलीस सेलगाव तालुका परतूर जिल्हा जालना येथील रहिवासी मुलानं
मुलीस फूस लावून पळून नेलं. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु बराच काळ लोटला तरी पीडित मुलगी व आरोपी मिळून न आल्याने गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात अ.मा.वा.प्र कक्ष जालना यांची तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदार नेमून आरोपी व मुलगी यांची माहिती काढली असता नमूद आरोपी व मुलगी हे चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्या दोघांना चाकण पुणे येथून ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मुलगी व आरोपीला पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहे. मॅडम काय इव्हेंट काय घटना घडली काय तपास केला? मी पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे. नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष जालना येथे माझी नेमणूक आहे. पोलीस स्टेशन आष्टी येथे 28/4/2021 साली 21 रोजी आपल्या इथं गुन्हा दाखल झाला होता. 363 प्रमाणे एका मुलीस आरोपीने पळून घेऊन गेला होता 2021 मध्ये. तेव्हापासून तो गुन्हा म्हणजे त्यातला जो आरोपी आणि पीडितेचा शोध लागलेला नव्हता. त्याच्यामध्ये जास्त काळ उलटून गेल्यानंतर सदरचा गुन्हा हा पोलीस स्टेशन आष्टी येथून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला वर्ग झालेला. तेव्हापासून आम्ही तपास करत होतो. त्याच्यामध्ये सदर तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदार नेमून सदरची पीडिता आणि आरोपी सोबत चाकण जिल्हा पुणे येथे राहत असल्याबाबत आम्हाला खात्रीलायक बातमी मिळाली. त्यावरून आम्ही आमची जे S2ची टीम आहे ती आम्ही रवाना केली होती. त्यावरून सदरच्या टीमने चाकण पोलीस स्टेशनच्या मदत घेऊन सदरचे जे आरोपी आणि पीडित आहेत त्यांचा शोध घेतला कसोशीने आणि ते दोघंही मिळून आले आणि त्यांना सुखरूप आम्ही ताब्यात घेऊन आज रोजी त्यांना इथं हजर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशन आष्टी येथे आम्ही सदर जे आरोपी आणि पीडित आहेत त्यांना रिपोर्टसह सादर करत आहोत. सदरची जी कारवाई आहे माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल सर, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सर, SDPO सर आनंद कुलकर्णी सर तसेच PI पंकज जाधव सर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली S2 जालनाची जी टीम आहे ग्रेड पनी जोशी सर, गवळी सर तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देठे जे आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून देतात. आपले पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर बाविस्कर, संदीप मांटे तसेच महिला अंमलदार S2 जालना आरती साबळे, संगीता चव्हाण, रेणुका राठोड यांनी आणि चालक संजय कुलकर्णी यांनी एकत्रित पार पाडलेली आहे. भंडारा जिल्ह्यात यावर्षी एकूण 672 सार्वजनिक गणपती असून त्यामध्ये 319 गावांमध्ये एक गाव एक गणपती आहे. या दरम्यान नागरिकांना गणेशोत्सव व आगामी येणारे सण उत्साहात साजरे करण्यात यावा याकरिता भंडारा पोलीस दल सुद्धा सुसज्ज असून या दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जिल्ह्यात 1994 पोलीस अधिकारी कर्मचारी गणपती उत्सवाच्या बंदोबस्तात आहे. याचा संदेश देण्याकरिता जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वामध्ये भंडारा शहरात रूट मार्च करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये यावर्षी सुमारास 700 सार्वजनिक गणपती बसणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त 5000चे सुमारास खाजगी गणपती राहणार आहे. प्रशासनाने मोठ्या प्रमाणात यावर तयारी केलेली आहे. बाहेरून आम्हाला 700 होमगार्ड मिळालेले आहे. त्याचबरोबर 1200चे कॉन्स्टेबल जे डिस्ट्रिक्ट पोलीसचे आहे ते आम्ही वापरणार आहे. प्रशासनाने मोठे स्तरावर यासाठी तयारी केली. प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची मीटिंग घेतलेली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फ्लॅग मार्च आता चालू आहे. राईट कंट्रोल ड्रिल घेतली आहे. जे गणेश मंडळचे जे सदस्य आहेत त्यांना लेखी आणि मौखिक दोन्ही सूचना मीटिंगमध्ये बोलून दिलेली आहे. समाजाचे वेगवेगळे जे घटक आहेत त्यांना बोलून त्यांच्यासोबत मीटिंग भंडारा पोलिसांनी केलेली आहे. सोशल मीडिया विशेष म्हणजे एक सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तयार केलेली आहे. कोणीही व्यक्ती जर कोणत्याही समाजाच्या विरोधात जातीच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणार तर त्यांच्यावर मोठी कारवाई भंडारा पोलीसकडून होईल. परंतु भंडारा जिल्ह्याचे जे नागरिक आहे शांतप्रिय नागरिक आहे. इथली जी हिस्ट्री आहे हिस्ट्रीमध्ये काय घडलं नाही तर मी अशी सर्वांच्या माझा असं आव्हान राहील की येणारे तिन्ही सण उत्सव म्हणजे गणेश उत्सव नंतर आपला ईद मिलादुन्नबी नंतर दुर्गा उत्सव तिन्ही उत्सव शांतताने साजरा करणार. काही घडला तर त्याबद्दल पोलिसांना इन्फॉर्म करणार. पोलीस या तिन्ही उत्सवमध्ये खूप तयारी करत आहे. लोकांच्या पाठीशी आहे.
पोलीस तर्फे भंडारा जिल्ह्याचे सर्व वासियांना येणारे 3 उत्सवाबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. गणपती बाप्पांचं आगमन आहे. अनेक भक्त त्यांच्या परीनं देखाव्यातून आपली सेवा करत असतात. पुण्यातील विद्यार्थ्याने अनोख्या पद्धतीनं गणेश भक्ती दाखवलेली आहे. रुबिक्स क्यूब्सच्या माध्यमातून अनोखी प्रतिकृती साकारली आहे. रुबिक्स क्यूब्स फक्त खेळण्याचं साधन म्हणून पाहिलं जाते, मात्र पुण्यातील विद्यार्थ्यानं त्याचं रुबिक्स क्यूब्सचा वापर करून गणपतीची सुंदर कलाकृती सादर केली. ऋषिकेश कांबळे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो पुण्यातील सुखसागर परिसरामध्ये राहतो. ऋषिकेशला ही प्रतिमा बनवण्यासाठी 4 तास वेळ लागलाय. यामध्ये त्यानं 520 रुबिक्स क्यूब्सचा वापर केलेला आहे. यासाठी त्याला 4 तास वेळ लागलाय. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पंढरपुरामध्ये मुसळधार पाऊस. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा जोरदार बॅटिंग पंढरपूर आणि आसपासच्या परिसरात केली आहे. मुसळधार पावसामुळे पंढरपूरच्या सखल भागामध्ये पाणी साचलंय. मराठा आंदोलनावर मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटलांना आम्ही सगळेच जण हे आवाहन करत राहिलो की खरं म्हणजे मुंबईत येऊन अशा प्रकारे मुंबईशी कोंडी करून प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न चर्चेतून सुटेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल जे म्हटलं जे सगळेजण आम्ही वारंवार म्हणतो आहोत, कोणती मागणी व्यवहारात मान्य होऊ शकेल आणि कोणती मागणी आपण कितीही ठरवलं तरी मान्य होणार नाही. तुम्ही मोठ्या संख्येने आलात, मुंबई विस्कळीत कराल, पण मी ग्रामीण माणूस आहे, ग्रामीण म्हणीवर चालतो. ग्रामीण म्हण असं सांगते की ना इलाज को क्या इलाज, ना इलाज को कुछ इलाजच नाही. जर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की कुणबी नोंद, नॉट ओन्ली कुणबी, कुठल्याही जातीची नोंद सापडल्याशिवाय आपल्याला दाखला देता येतो आणि दाखला दिला तर तो पुढे व्हेरिफिकेशनमध्ये टिकत नाही. आपल्याला एवढंच समाधान हवं आहे का की तिथला दाखले तर मिळवा. आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या अशा जवळजवळ 58 लाख मराठा समाजातल्या नागरिकांना नोंदी सर्टिफिकेट मिळालंय. नोंदी सर्टिफिकेट द्यायचं नाही असं कोण म्हणत नाही. पण निवृत्त न्यायाधीश शिंदेची कमिटी अपॉइंट केली, ते तर गेले 2 वर्ष यावरच काम करत आहे. एक वेळेला हैदराबादला गेले आणि एक वेळेला साताराला आले. हैदराबाद गॅझेट साताऱ्यात पाहताय, त्यातून जेवढ्या नोंदी सापडत आहेत त्यांना दाखले मिळत आहेत. तर माझी मनोज जरांगे पाटलांना हात जोडून विनंती आहे की असं ज्या आंदोलनामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये थोड्या मर्यादा आहेत, तर असं मुंबई विस्कळीत करण्यातून उलट आंदोलनाबद्दल टीका निर्माण होते. सर्वसामान्य मुंबईकर त्याचा काय दोष आहे? त्याला संध्याकाळी ऑफिस सुटल्याने घरी पोहोचायचं, मुलं वाट बघतायत, महिला आहेत. त्यामुळे स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय संपर्क वेळ मर्यादा जर त्यांनी नाही ऐकली तर त्यांच्यावर कारवाई नाही. हे काही मी सांगू शकत नाही. याचं कारण न्यायालयाने परवानगीच नाकारली. आणि मुख्यमंत्री महोदयांनी असं म्हटलं की ठीक आहे, 1 दिवस त्यांना मुंबईमध्ये येऊन 5000 संख्येने, मोठ्या संख्येने नाही, धरणं करू द्या, उपोषण करू द्या, आंदोलन करू द्या. त्यानंतर त्याने एक्सटेंड करायचं ठरवलं. न्यायालय आणि मुख्यमंत्री महोदय ठरवलं. दादा, पुनीत बालन यांनी डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा केलाय आणि पारंपरिक वाद्यांना जास्त महत्त्व दिले, काय सांगाल? नाही, मी 14 ते 19 कोल्हापूरच्या पालकमध्ये असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 100% डॉल्बी मुक्त गणपती केला. त्याला विश्वास नांगरे पाटील आजी होते, खूप दोघांनी ताकदीने ते केलं. खूप मंडळी नाराजी झाली, त्यामुळे राजकीय फटकाही खूप असतो. राजकीय स्वार्थासाठी आपण समाजाचं स्वास्थ्य किती बेटीस धरणार. त्यामुळे पुनीत बालन हे खूप चांगले इंडस्ट्रियलिस्ट आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायाची भीती आहे किंवा अशी मंडळं आपल्या विरोधी गेली तर काय, मंडळं जशी विरोधी जातील समजावून सांगितलं जाणार आहे ना, जातील. प्रचंड मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुलं याचं नाव घेतल्यानंतर एका शहरामध्ये काही दिवसात डॉल्बी आणि लेझर 100 जणांना, 2 वर्षापूर्वी नाही, मी 1 महिन्यापूर्वी झाला कोणता प्रसंग होता मी सांगत, 100 जणांना ॲडमिट केलं. शहराची लोकसंख्या 18,000 आणि डॉल्बी आणि लेझरने ॲडमिट केलं 100 जणांना. ते कशात बसतं? पोलीस बालांचं अभिनंदन करतो. आणि याच्या परिणामांची काळजी न करता ते म्हणतात ना की तुम्हाला पर्यायी मी भारतीय वाद्य देतो, ढोल कशा देतो, नाशिकचा बाजा देतो. मी पण म्हणेन की मी पात्र झाला. पण डॉल्बी आणि त्यात नवीन काहीतरी एक प्रकार आला की तो स्वस्त मिळतो, जास्त प्रमाणात.
भर पावसातही मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात आंदोलन. आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मोर्चा. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार मराठा बांधवांची भूमिका. जोरदार पावसामुळे आझाद मैदान परिसरामध्ये चिखलाचं साम्राज्य. ढगफुटी जरी झाली तरी इथून उठणार नाही, आंदोलकांची ठाम भूमिका. आमचं श्रीवंत तालुक्यातलं कोरेगाव. आता तुम्ही इतक्या दूर आला, तुम्ही मनोज जरांगे साठी आला या आरक्षणासाठी आला? बरोबर, त्यांसाठीच आलो ना. मला आरक्षणासाठी नाही आला तुम्ही? आरक्षणासाठी नाही आला? अहो, आरक्षणासाठीच आलो ना. मला भलं त्यांच्यासारखं उपोषण नाही करता येणार, पण मी इथं बसून तर राहणार. हे हळूहळू पाऊस काय ढगफुटी जरी झाली तरी उठणार नाही. किचड मध्ये तुम्ही बसलाय? काहीच वाटत नाही. आमचे जरांगे पाटील इतकं आमरण उपोषणाला बसले ना, आम्हाला नुसतं बसायचं अवघड आहे का? त्यांच्यासाठी तर आम्ही जीव द्यायला बी तयार होतं की. मागणी आरक्षण द्यावा. आता आमचं आयुष्य तर गेलं, आमच्या पोरांचं बी गेलं, पण निदान नातवांच्या आयुष्याचं तरी कल्याण व्हावं का ना. आमच्या माणसाला 80-90% मार्क असून आमच्या मुला मुलींना नोकऱ्या लागत नाही आणि बाकीच्यांना 40-50% वाल्यांना नोकरी मिळते. आम्हाला काय वाटतं का ना? का आमच्या मराठ्याची जात म्हणजे आम्ही माणसं नाहीत का? तुम्ही किती दिवसा इतक्या किचडमध्ये बसणार? अहो, जोपर्यंत जरांगे पाटील बसतील तोपर्यंत बसणार. भले उपोषण नाही मला करता येणार, पण इथं बसून तर जरूर राहणार. भले याच्यापेक्षा जास्त ढगफुटी जरी झाली तरी हटणार नाही तो. काय नाही तब्येतीला मग मेले तरी मग बरंच आहे ना. उलट मेलं तरी आला तरी मग तरी सरकारला जाग आली तर आली. काय सांगितलं त्या किचडमध्ये लोक बसले? काय सांगितलं? आम्ही पंढरपूरनं आलोय. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मधुर तळेकर यांनी आपल्या ऑफिसमध्ये यावर्षी पहिल्यांदा आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन केलंय. आनंदात हर्ष संवाद करत सर्व ऑफिसमधील स्टाफ बाप्पांच्या आगमनानं भक्तिमय वातावरणामध्ये दुमदुमून गेले. तसेच बाप्पांचं पहिलं वर्ष असल्यानं मोठ्या थाटात बाप्पांचं आपल्या ऑफिसमध्ये स्थापना केली. तसेच लाडक्या बाप्पांची अतिशय सुबक आणि सुंदर अशी मूर्ती देखील स्थापित करण्यात आली आहे. गणरायासाठी फुलाची आरास करत देखावा सादर केलाय व नित्य पूजा आरती करत बाप्पांचं स्वागत सर्व ऑफिसमधील स्टाफनं केलंय. तसेच आमच्या गणरायाची आरती दररोज 6:30 वाजता सायंकाळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. आज मधुर ग्रुपच्या गणरायाची आरती डी विजय फार्मचे डायरेक्टर उपेंद्र दिनानी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मधुर ग्रुपचे डायरेक्टर प्रदीप पटेल, अरविंद पटेल, चेतन पटेल, नित्य पटेल, डी विजय फार्मचे डायरेक्टर उपेंद्र दिनानी, राजेश अक्कर, ज्ञानज्योती सर्व्हिसेसचे डायरेक्टर नम्रता वेदिया, स्नेहा राठोड, पंकज भोंडे तसेच प्रमुख मधुर ग्रुपचे व ज्ञानज्योती सर्व्हिसेसचे सदस्य उपस्थित होते. अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक. आज गणपतीच्या आरतीच्या निमित्ताने मला इथं बोलवलं. बऱ्याच दिवसानंतर गोळे कॉलनीत येण्याचा योग आला, पण या बिल्डिंगमध्ये प्रथमच मी येऊन सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे बघितलं. फार चांगल्या प्रकारे या बिल्डिंगमध्ये, मला वाटतं गोळे कॉलनीमध्ये सर्वात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या बिल्डिंगमध्ये केलेलं आहे. मधुर बिल्डर्स ही नाशिकमध्ये नावाजलेली बिल्डिंग फर्म आहे आणि त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांनी हा पूर्ण प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे, अतिशय उत्तम प्रकारे इथं तयार केला आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो का त्यांचे प्रत्येक नवीन प्रोजेक्टमध्ये पण
असंच यश कीर्ती मिळवत राहू. थँक्यू.